नमस्ते दोस्तों, आज हम खड़े हैं पंच के सामने. सगळं नवीन बरं का गाडी नवीन सर. याची तर 4x4 पंच घ्यायची. हॅलो मॅडम, ट्रिप कशी मारायची ट्रिप? तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, राम राम. चला, इथं बसलं बसलं तर अजून एक आपल्याला काम लागलेलं आहे. आपले एक जीवा भावाचे सर आहेत, माळी सर. त्यांना घ्यायची होती गाडी. तर ते म्हणले आता वॅगनर घेऊ का टाटा पंच घेऊ का अजून त्यांचं थोडस बजेट जरा असं त्या हिशोबात आहे. पण चांगल्यातली चांगली गाडी कोणती ते म्हणले. रक्त आपलं भारतीय आहे. म्हणून म्हटलं सर आपण टाटाकडे जाऊयात. टाटाची एक तर बिल्ड क्वालिटी चांगली आहे, फंक्शन चांगले आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता थोडी सर्दी झाल्यामुळे जरासं आवाज थोडाफार सहन करा. पण ठीक आहे, आता आपण आधी पहिले जाणार आहोत टाटा शोरूमला. ते जाऊन गाडी वगैरे बघू, टेस्ट ड्राईव्ह भेटली तर घेऊ, काय करे. सोबत प्रतीक्षा असतात सर. आता सरांना बसतो की गाडी बघायला चाललोय आपण. आणि टाकाटक मध्ये त्यांना स्वदेशी ब्रँडची गाडी दाखवू पहिले. तर चला आता आपण डायरेक्ट भेटूयात शोरूम मध्ये. तर आता आपण आलोय दत्तनगर येथील भोसले पंपाजवळ एक शोरूम आहे, नवीन चालू झालंय टाटा मोटरचं. गाड्या वगैरे लावलेल्या इथं मस्त पैकी. आपण आलोय इथं टाटा शोरूम मध्ये. काय आलं कोणती बघायची आपल्याला? ही नेक्सॉन आहे, ही पंच आहे. टॉप एंड कोणतं आहे यातलं? टॉप एंड हे का? चला बघू आपण पंच. अरे किलेस एंट्री आला. गाडी दिसायला एक नंबर. नाही, गाडीचा कलर कलर आहे बघा. कलर हे म्हणजे नवीन कलर जरा वाटतो याच्यामध्ये, रिच कलर एकदम. हे काय सीएनजी गाडी आहे. याच्यामध्ये ईव्ही पण आहे बरं का सीएनजी मध्ये. ऑटोमॅटिक घ्यायची का गिअर वालीच ना? वायपर वगैरे डिफॉगर वगैरे दिसते. चावी आणली मॅडमनी. ही नाही का मॅडम? जरा उत्साह जरा वेगळीच गाडी चावी आणली. तर होता असं कधी कधी, कारण ते आपण जेव्हा इथं आलो तेव्हा ते आपलंच ब्लॉग बघत होते. जरा बरं वाटलं, मनाला समाधान वाटलं. जरा कोणतरी बघतंय आपले ब्लॉग, म्हणजे आवडतंय लोकांना. गाडीचा फर्स्ट लुक तर एकदम भारी आहे, जरा स्पोर्टी लुक आहे गाडीचा. ओपन केलं का? या सर एक मिनिट तिकडनं. ओके, तर असा काहीसा इंटरफेस आहे गाडीचा. हार्ड प्लास्टिक आहे, पियानो फिनिश मध्ये हँडल होत. एलईडी डिस्प्ले आहे आपल्याकडं. 10 इंची स्क्रीन येते. बरं. त्याच्या मिडल मॉडेलला 7 इंची स्क्रीन येते. ओके, हे टॉप एंड मॉडेल जातं का आपल्याला? तर अशा पद्धतीने की आहे पंचची, एक प्रीमियम की आहे. म्हणजे याचं तुम्ही कोणतं पण मॉडेल घ्या, सफारी जरी घेतली तरी तुम्हाला की अशीच बघायला भेटणार. तर याच्यामध्ये बूट्स आहे, लाईट्स आहे, लॉक अनलॉक, आणि एक प्रीमियम अशी की येते. असा एक लाईट आहे. ओके, डॉक्युमेंट होल्डर येतं. असं काही एक स्वीट आणि सिम्पल असा एक इंटरफेस आहे गाडीचा. डॅशबोर्ड त्याला आपण म्हणतो. बॉक्स कसा आहे गाडीचा? फुल बॉक्स आहे का? अच्छा, कूल आहे. ओके, तुम्हाला स्प्राईट वगैरे ठेवायला काहीच अडचण नाही सर, बरं का? ओके, स्पीकर किती आहेत? याला 4 स्पीकर आणि 2 ट्विटर आहेत. 2 ट्विटर सुद्धा आहे का? अरे वा. स्पीकर आणि एअरबॅग किती आहेत गाडीला? 2 एअरबॅग गाडीला आहेत. 2 ट्विटर आहेत, 4 स्पीकर आहेत. गाडी फर्स्ट क्लास दिसतीये. 5 गिअर सीएनजी शिवाय परवडणार विषय. ऍव्हरेज किती आहे सीएनजी ला? सीएनजी ला 28-29. पेट्रोलला? पेट्रोलला 19-20. 19-20. सीएनजी ची आहे ना. टाकी किती लिटरची सीएनजी? 6 लिटरच्या 2 टाक्या, म्हणजे 12 केजीची. आणि किती चालतं साधारणतः? त्याच्या प्रेशर नुसार बाहेर आपल्याकडे एवढा प्रेशर नाही ना, तर आपल्याकडे कमीत कमी 9.5 पर्यंत, तिकडे 12 पर्यंत बसते. बरं, अच्छा, 12 पर्यंत जातो का? हा. त्यांचा रिप्लाय घ्या सरांचा. कसं वाटतं सर? गाडी म्हणजे गाडी, सेफ्टीला एक नंबर. आपल्याला काय पाहिजे? असं असतं रे बाळ सुद्धा बघायला आपल्याला. पण गाडी कशी वाटते तुला? ही भारी वाटते. भारी वाटते ना? इंजिनचे किती सिलेंडर आहे? 3 सिलेंडर आहे, 12 सीसी. बाहेर येतो, तुम्ही त्यांना समजून सांगा व्यवस्थित. आपण जरा मागच्या सीटचा आनंद घेऊयात. रिअर सीट कसं वाटतंय? नंबर झोपू शकतो डायरेक्ट. झोपू शकतो. आता विषय काय माहितीये का? स्टोरेज मी आता आहे ना, एक मिनिट, हे जे सीट आहे ना, हे पूर्ण मागं घेतलं होतं. तर आता सीट पूर्ण मागं घेऊन, आता आपली हाईट आहे 5'7",
तर 5-7 जरी म्हणलं 6 फुटात जरी माणूस असेल तरी पण नी आपलं हे म्हणतो ना नी स्पेस काय म्हणतो ना जे XYZ जे असेल ते भरपूर आहे आणि हेडरूम पण साधारणतः भरपूर भेटते. फक्त नवीन अशी काही आहे पंच. लोन सँक्शन बघूयात बूट स्पेस किती गाडीचं, कारण की सगळं काही होऊ द्या पण बूट स्पेस महत्वाचा असतो. CNG असून 6 लिटर 2 टाक्यात म्हणजे बूट स्पेस पण चांगला भेटतो. एडी वगैरे वगैरे भेटतात गाडीला आणि 1 टच खाली ओढलं की बंद होतो. आणि टायर किती इंच आहेत? अच्छा 15 R15 ओके. ती क्रोम फिनिश आहे ना ती ऍक्सेसरीज मध्ये आहे की कंपनीकडनं येते? ऍक्सेसरीज ना, त्याचे पैसे वेगळे घेतात आमच्याकडून. त्याचे पैसे वेगळे सर. नमस्ते दोस्तों, आज हम खड़े हैं पंच के सामने. शुरू होती है कीमत 8 लाख से. टॉप मॉडल की कीमत है 10 लाख रुपए. तो अकाउंट में बैलेंस कितना है आपने? 200 रुपये. झालंय बोनेट ओपन. काही इंजिन आहे गाडीचं. किती 1200 सीसी ना? 1200. सगळं नवीन बरं का. गाडी नवीन याला कॅमेरा वगैरे भेटतो कुठं आपल्याला? रिव्हर्स कॅमेरा आहे. ओके. तर हे पहा त्याच्यावरून CNG आणि इकडून पेट्रोल म्हणजे पैसे वाचवा गाडी चालवा असा विषय. मी काय म्हणतो मॅडम, ती पंच 4x4 मध्ये येते का? एक सेकंड. ती पंच 4x4 मध्ये येते का? नाही ना, करून 3च कलर चालते, व्हाईट डायटोना ग्रे आणि पुस्टर. आता सगळं गडबड करून आले. थोडस आता मॅडम थोडं धांदल उडायला लागली. जर ओळखीचे माणसं आले का त्यांना आता असं झालंय किती डिस्काउंट देऊन किती नाही, त्यामुळे ते आम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट होतं. किती देणार विचार ना. तेव्हा की माझा पगार सुद्धा तुम्ही निम्मा डिस्काउंट घ्या. बस तेवढंच त्यांना म्हटले आम्हाला 4x4 पंच द्या आणि 4x4 पंच कोटेशन काढतो ते. आम्ही नेक्सॉन सुद्धा बघितली, जरा फोनची बॅटरी कमी असल्यामुळे नेक्सॉनचा रिव्ह्यू घेता नाही आला. पंच विक्स ना पंच. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती का, हे गव्हर्नमेंट अधिकारी त्यांच्या तुम्ही हे बघा खिशामध्ये आयडेंटिटी कार्ड बघा महाराष्ट्राच्या मध्ये. पंचला फिल्मिंग जरी केलं ना, तुम्ही उद्या पंचला झेड ब्लॅक फिल्मिंग जरी केलं तरी म्हणजे तुम्हाला RTO वाले जेवढे ओळखीचे की घरी येऊन चला काय म्हणता सर, करायचंय का नाही ना? म्हणजे शोरूम डिस्काउंट 50,000 रुपये का? दिवाळी असो दसरा असो काय असो नाही, त्याच्यात मागं पडवू शकतो. मागं पडू शकतो म्हणजे 1 लाखापर्यंत जाऊ शकतो डिस्काउंट. म्हणजे 1 लाखापर्यंत जाऊ शकतो डिस्काउंट. जे आहे ते आहे ना रे, बरोबर आहे. यो मला चेक म्हणजे हे बघ, मला माहित नाही सर की एवढं का फ्रीली बोलतोय. ही जी मुलगी आहे ती आमच्या बहिणीसारखी आहे. ती आमच्यामध्ये मोठ्या मोठ्या नाटकामध्ये वेब सिरीज मध्ये आमच्यासोबत ऍक्टर म्हणून काम करते. एक चांगली ऍक्टर आहे. त्याला जीएसटीच्या पहिलीची प्राइस आणि जीएसटी नंतरची प्राइस आहे. हा ती एक म्हणजे कसं आता एक GST जर कमी झालं आहे तर त्या हिशोबाने आता आपण त्यांनी बघितलं ना तर टाटा पंच हे कोणती ACC प्लस म्हणजे काय अकम्प्लिश प्लस. ओके. CNG वाढले. एक शोरूम आपल्याला पडतं 8,70,990 ला. तर रोड टॅक्स आहे गाडीला 73,000 रुपये. इन्शुरन्स जातो 30,000 रुपये आणि फास्टॅग ते सोडून द्या, ते काय द्यावंच नको त्याला. तर टोटल जाते आपल्याला ऑन रोड गाडी जाते 9,76,000 14 रुपये टॉप मॉडेल. तर यांनी डिस्काउंट आपल्याला दिलं हे 30,000 30,000 20,000 50,000. हा 30,000 20,000 50,000 झाले. ओके. पहिली ही गाडी 951,990 ला घेतली. किती किती 951,990. जीएसटी कमी व्हायच्या पहिले. हा, आती जाते 9,26,000 14 रुपये on road. ऑन रोड. मला एक सांगा तुम्ही याच्यामध्ये इन्शुरन्स किती कमी होणार? Insurance ने तुम्हाला दिलंय कमी म्हणण्याचं. त्याने यात तू ही दिली आम्हाला याच्यामध्ये अजून किती कमी करणार? म्हणजे तुम्ही म्हटलं नाही इन्शुरन्स 9,26,000 झाले ना आता एक म्हणजे ते ऑन रोड प्राइस दिली तुम्हाला. ऑन रोड दिली. म्हणजे कारण आता ही तुझ्याकडनं आली, आता अजून किती मी कमी जे होणार? कमी करून दिलं तेच कमी करून quotation final दिलं. price हा, का? म्हणजे पुढे जास्त नाही आणि लागणार. Final. फायनान्स कोणतो आहे आपल्याकडे? सगळं का हो सर, काय म्हणतोय? फायनान्स म्हणतो ना, कारण फायनान्सला इंटरेस्ट असतो 10 ते 11%. म्हणजे किती पर्सेंट इंटरेस्ट पडतो आपल्याला? फायनान्सचा जास्त पडतो. आणि मग सर गव्हर्नमेंट जॉबला असेल तर पंच फायनल आणि फायनली आता पंचचं फायनल होती, पण जरा नेक्स्ट थोडं आमचं मन वळतंय. पण आता नेक्स्ट वन डिटेल्स म्हणजे वाटतं बरं का काय नेक्स्ट वन डिटेल्स घेऊ. फॅमिली घ्यायची पंच पण नेक्स्ट वन डिटेल्स घेऊ. तर आता आपण आलो होतो पंच बघायला, पण आता सर म्हणले की इथं पंच तर काय अवेलेबल नाहीये टेस्ट ड्राईव्ह साठी. तर आता आपण नेक्स्ट वनची टेस्ट ड्राईव्ह घेतोय. एकदम म्हणजे भारतीय ब्रँड आपण जे चालवतो ना टँक, तर आता छोटा हत्ती थोडक्यात त्या टाईप वाटतंय. म्हणजे स्टिअरिंग वगैरे एकदम इलेक्ट्रिक स्टिअरिंग आहे गाडीला आणि सगळ्यात टच स्क्रीन आहे. पॅनोरामिक सनरूफ आहे आपल्याकडं. आणि सगळ्यात मेन म्हणजे जे नवीन ड्रायव्हर असतात
त्यांच्यासाठी 360 कॅमेरा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल करू सगळ्याच्या मध्ये. अशा पद्धतीने 3D एक व्ह्यू आपल्याकडे येतो. शेजारी कोणती गाडी आहे कसं काय सगळं कळतं आपल्याला. आणि शिवाय मेन म्हणजे गाडीला 6 गेअर आहेत. हॅलो मॅडम, ड्रिफ्ट कशी मारायची? ड्रिफ्ट फुल. आणि शिवाय हे टिंटेड जरा ब्लॅक आहे, थोडस भारी वाटतं. हवाचा आवाज आणि एरी वाटते गाडी. सॉफ्ट टच वाटलं होतं, एवढं पण सॉफ्ट नाही. खड्ड्यात झाला. काहीच नाही, एकदम काहीच नाही आई एकदम शपथ, मस्त. काहीच नाही. गाडी पास. कशी वाटली सर? गाडी एकदम छान, सीएनजी गाडी, इको फ्रेंडली गाडी आहे. टाटा शोरूमच्या सेल्स एक्झिक्युटिव्ह नेक्सॉन मध्ये गुंतल्यात. मला का पण lock केलं? मला बाहेर देऊ जायचं. म्हणजे तुम्हाला हेच पिक्चर दाखवायचं होतं आम्हाला की गाडीला चाइल्ड लॉक सिस्टीम सुद्धा आहे. टाटा वाल्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर अजून अपग्रेड केली. गाडी बघायला यायची आणि हीच मजा असते की शोरूम वाल्याकडून आपल्याला चांगली ट्रीटमेंट भेटते. तर भाऊला चहा पाहिजे चहा, कॉफी पाहिजे कॉफी. आणि माहिती विचारली. आता आपण पंच किंवा नेक्सॉन तर फायनल करणारच आहोत. बघू आता काय होतंय. तर आता कोटेशन तर काढलंय आपण दोन्ही गाड्यांचं, पंच आणि नेक्सॉनचं. आता सगळा खेळ आमच्या स्पॉन्सरवर आहे. त्यांचं काय ठरतंय काय नाही, बघू आता काय होतंय. पंचवर आले. वॅगनर वरून पंचवर नेक्सॉन वरनं ते आता आले पाहिजे बघ काय आले पाहिजे. टाटा शोरूम. मॅडम बाय बाय. चला, पण या गाडी टेस्ट ड्राईव्ह घेतली. गाडी बेस्ट आहे एकदम, म्हणजे विषयच नाही काय.